नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे. आतापर्यंत आपण दोन टॉपिकचे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा टाइप्स आपण कव्हर केलेत या सिरीज मध्ये. ठीक आहे. आता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधील आपण अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यूज हा टाइप क्लिअर करणार आहे. जर अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यूज मध्ये बघायला जाल तर कमीत कमी 4 ते 5 टाइप आहेत, लक्षात घ्या. म्हणजे प्रोसेस तर एकच आहे, पण फंक्शन बदलल्यानंतर त्याच्यामध्ये जे चेंजेस होतात ते चेंजेस तुम्हाला सोडवल्याशिवाय लक्षात येणार नाहीत. ठीक आहे. मग आता आपण काय करणार आहे की अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यूज मध्ये जे बोर्ड मध्ये वेगवेगळे टाइप आले ते टाइप आपण घेणार आहे. मग प्रत्येक टाइप मध्ये काय करायचं, कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. पण ही एवढी एक्झाम्पल झाल्यानंतर ना याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टेक्स्ट बुक मधली पण एक्झाम्पल एक दोन सोडवायची त्या टाइपची, तरच तुम्हाला बऱ्यापैकी कनेक्ट करता येईल. किंवा या अप्रॉक्सिमेशन मध्ये सगळ्यात काय अवघड असेल तर ती लास्ट स्टेप आहे, कारण शेवटला आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. आणि ते कॅल्क्युलेशन बरोबर आलं तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. मग आता आपण बघूयात की नक्की 1 बाय 1 काय टाइप आहेत. तर यातला हा पहिला टाइप आहे अप्रॉक्सिमेशन मधला, अंडर रूट 8.95. म्हणजे काय, तर हा टाइप असा आहे की एक्स रेस टू n म्हणूयात आपण, किंवा एक्स रेस टू 1 बाय n. म्हणजे इथं एक्स म्हणजे काय असणार आहे, तर इथं त्यांनी दिलेला नंबर. ठीक आहे. आणि इंडेक्स एक तर n असेल किंवा रेस टू 1 बाय n असेल. ठीक आहे. मग या पद्धतीने जर प्रश्न आला तर कसा सोडवायचा आहे समजून घ्या. हा जो आतला पार्ट आहे, ठीक आहे, त्याला आपण कन्सिडर करणार आहे एक्स. मग याच्यापासून तयार होणारे फंक्शन कसं तयार होणार, मग लेट आपण म्हणूया तिथं एफ ऑफ एक्स फंक्शन तयार होणार. इथं काय सांगा, अंडर रूट एक्स. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. फंक्शन झाल्यानंतर आता स्टेप्स कशा आहेत बघा. स्टेप्स या पद्धतीने ज्या मी इथं लिहून देतोय. फंक्शन झाल्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर ए ची व्हॅल्यू, एच, ए आणि एच काय असतं ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. त्यानंतर एफ ऑफ ए, त्यानंतर एफ डॅश ए, आणि शेवटला फॉर्म्युला अप्रॉक्सिमेशनचा. काय असतो अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला, एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. मग ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या त्या यामध्ये पुट करायच्या आणि आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे. ठीक आहे. मग आता इथं बघा एक एक स्टेप आपण करूयात आणि लक्षात घेऊयात की नक्की कशाला काय म्हणायचं. ठीक आहे. आता एफ ऑफ एक्स तर लक्षात आलं कशा पद्धतीने येत आहे. ओके. आता रूट एक्स हे फंक्शन आहे ज्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे 1/2 रूट एक्स. म्हणजे एफ ऑफ एक्स झाल्यानंतर इथं काय येणार आहे, एफ डॅश एक्स, ज्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/2 रूट एक्स. क्लिअर. त्यानंतर आता आपल्याला घ्यायचा ए म्हणजे, आता ए म्हणजे काय, तर अंडर रूट 8.95 च्या जवळचा नंबर की ज्याचं स्क्वेअर रूट पॉसिबल आहे. मग 8.95 च्या जवळचा नंबर ज्याचा स्क्वेअर रूट पॉसिबल आहे तो किती आहे सांगा इथं, तर तो आहे 9. क्लिअर. आणि एच म्हणजे काय, तर हे मात्र फार महत्वाचं आहे. एच म्हणजे त्यांनी जी व्हॅल्यू दिली 8.95 त्याच्यामधून आपली व्हॅल्यू मायनस करायची. म्हणजे आपली म्हणजे कुठली, आपण जे ए व्हॅल्यू मानली आहे ती व्हॅल्यू काय करायची, मायनस करायची. म्हणजे 9.00 हे काय करायचं आपल्याला, मायनस करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे हे जर सबस्ट्रॅक्शन झालं तर आन्सर जे काय येणार आहे ते मायनस मध्ये येणार आहे. ठीक आहे. आणि याच्यातूनच हा नंबर आपल्याला मायनस करावा लागणार आहे 9 मधून 8.95. मग मायनस केल्यानंतर आन्सर मात्र काय येणार सांगा, निगेटिव्ह येणार आहे. कारण आन्सरला ग्रेटर नंबरचं साइन जात आहे. म्हणजे आन्सर येणार इथं 0.05. करेक्ट आहे. ओके. मग इथं काय येणार बघा आन्सर, एच इक्वल टू मायनस 0.05. आता हे सबस्ट्रॅक्शन लक्षात घ्या उलटा असणार आहे, हे पण समजून घ्या. मेनली कशातनं काय मायनस करायचं यासाठी मी तसं लिहिलेलं की नेहमी त्यांनी दिलेली व्हॅल्यू जी काय असणार आहे त्याच्यातून आपण जी ए ची व्हॅल्यू मानली ती मायनस करायची प्रत्येक वेळी या टाइपमध्ये. ठीक आहे. ओके. त्यानंतर पुढे काय येणार बघा, हे झालं. त्यानंतर एफ ऑफ ए, जसं की आपण इथं बघतोय एफ ऑफ ए म्हणजे काय, तर ह्या एक्स ला ए न रिप्लेस करायचं. मग एक्स ला ए न रिप्लेस केलं तर अंडर रूट इथं ए येईल. ए म्हणजे अंडर रूट ए ची व्हॅल्यू घ्या इथं 9. 9चं स्क्वेअर रूट किती येणार आहे, 3. करेक्ट आहे. ओके. त्यानंतर एफ डॅश ए म्हणजे किती येणार आहे, 1/2 रूट ए. 1/2 रूट ए, इथं ए ला रिप्लेस करायचं, एक्स ला रिप्लेस करायचं ए न. म्हणजे इथे येणार आहे 1/2 रूट ए म्हणजे किती येणार आहे 9. म्हणजे इथे येणार आहे 1/2 इंटू 3 म्हणजे इथे येणार 1/6. क्लिअर पर्यंत. म्हणजे स्टेप समजून घ्या आणि शेवटला आपण हा फॉर्म्युला इम्प्लिमेंट करणार आहे.
म्हणजे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये कुठल्याही टाईपचा असेल अप्रोक्सिमेशन मध्ये याच स्टेप्स तुम्हाला फॉलो करायच्यात. ठीक आहे, मग आता समजून घ्या. नेक्स्ट पुढं आपण फॉर्म्युला लिहूयात. बाय फॉर्म्युला ऑफ अप्रोक्सिमेशन. काय फॉर्म्युला असतो अप्रोक्सिमेशनचा? बाय फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. ठीक आहे, मग एफ ऑफ ए म्हणजे किती येणार सांगा इथं 3. एच ऑलरेडी निगेटिव्ह आहे म्हणजे मायनस 0.05. ठीक आहे, त्यानंतर इंटू एफ डॅश ए किती येणार आहे 1/6 येणार. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आता ही स्टेप तुम्हाला म्हटलेली मी की ही फार महत्वाची स्टेप आहे. म्हणजे याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला एकदम ॲक्युरेट करायचं तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहेत. कारण इथपर्यंत तर तुम्हाला प्रत्येक स्टेप जमू शकते. म्हणजे स्टेपला मार्क जर धरले आपण तर इथपर्यंत तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार आहेत. काय कुठं मार्क जाणार नाही, कुठल्याच टाईपमध्ये जाणार नाही. ही मात्र स्टेप आहे. आता याच्या पुढे बघा काय येणार. मग याच्या पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता इथं 3 मायनस आणि आता हे तुम्ही 0.05 ला 6 न डिवाइड करायला लागेल. हे डिवायडेशन मात्र आलं पाहिजे. ठीक आहे, कसं करणार बघा. 6 न डिवाइड करा. 0.0 याचा येणार आहे आणि याला पण 0 न डिवाइड होणार आहे. पहिल्यांदा 0 म्हणजे आता 50 होणार आहे. 50 ला 6 न डिवाइड केला असता 6 8 चा 48. ठीक आहे, म्हणजे राहिलं 2. पुन्हा 0 कॅरी केला तुम्ही की किती येणार सांगा इथं. मग 3 6 3 चा 18 आणि हा 3 चा पार्ट असाच रिपीट होत राहणार आहे. ठीक आहे, मग हा 3 चा पार्ट रिपीट होतोय तर त्यातला फक्त मी काय करतो तर 0.0083 एवढाच घेतो. क्लिअर? ओके. आता तुम्ही सबस्ट्रॅक्शन करा. सबस्ट्रॅक्शन केला असता काय येणार बघा. सबस्ट्रॅक्शन केला असता याचं 7 याचं किती येणार आहे 1 इथून 9 इथून 9 पॉईंट इथून किती येणार आहे 2. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आन्सर काय आलं सांगा तुमचं इथं तर 2.9917 आन्सर आलं. क्लिअर आहे? आणि अप्रॉक्सिमेशनचं साइन समजून घ्या. ह्या दोन उभ्या रेषा इथे एक डॉट आहे इथे एक डॉट आहे. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे हा पार्ट तुमच्या लक्षात आलाय पूर्णपणे. आता तुम्ही दुसरा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं बघा. tan इनवर्स 1.001. हा टाइप कुठला आहे सांगा. तर इथं फंक्शन असणार आहे tan इनवर्स x. सगळ्यात महत्वाचं इथं कसं होतं x⁻n त्या पद्धतीने इथं काय असणार आहे tan इनवर्स x. मग आता बघा एफ ऑफ एक्स पहिल्यांदा आपण फंक्शन तयार करून घेणार tan इनवर्स x. डेरिव्हेटिव्ह काढणार त्याचं 1/1 प्लस x². आता a 1.001 त्याच्या जवळचा नंबर म्हणजे काय येणार सांगा. होल नंबर 1 येणार आहे. मग h इक्वल टू कसं काढतो आपण तर या 1.001 मधून हा नंबर आपल्याला काय करायचा आहे मायनस करायचा आहे. त्यांच्या व्हॅल्यू मधून आपला नंबर मायनस करायचा. मग तुम्हाला आन्सर मिळेल 0.001. क्लिअर? ओके. त्यानंतर एफ ऑफ ए काय येणार बघा इथं. एफ ऑफ ए येणार आहे tan इनवर्स ए असं म्हणूयात पहिल्यांदा. मग इथे येणार tan इनवर्स 1. मग एफ ऑफ ए इक्वल टू पुढे जर तुम्ही बघितलं tan इनवर्स 1 म्हणजे किती येणार सांगा π/4. क्लिअर इथपर्यंत? ओके. त्यानंतर आपण घेऊयात एफ डॅश ए. एफ डॅश ए ची व्हॅल्यू कशी घ्यायची सांगा तर 1/1 प्लस a² म्हणजेच 1/1 प्लस a ची व्हॅल्यू 1 म्हणजे इथे येणार 1 इक्वल टू 1/2 येणार आहे. क्लिअर आहे? ओके. मग 1/2 म्हणजेच आपण काय म्हणू शकतो 0.5. क्लिअर आहे? ओके. मग आता बाय युझिंग फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन. काय असतो फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशनचा एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. मग एफ ऑफ ए म्हणजे काय सांगा π/4 प्लस एच किती आहे सांगा इथं तर ते आहे 0.001 इंटू एफ डॅश ए 0.5. क्लिअर आहे? मग हे जर तुम्ही सोडवलं तर तुमच्या लक्षात येईल π/4 प्लस 0.00005 0.00010 वाढणार 5. एक तर एवढा आन्सर चालतंय किंवा त्यांनी जर क्वेश्चन मध्ये पायची व्हॅल्यू दिली आहे तर लक्षात ठेवा इथं पाय तुम्हाला पुट करावं लागेल, त्याला 4 ने डिवाइड करावं लागेल आणि त्याची ऍडिशन करावी लागेल जर पायची व्हॅल्यू दिली असेल तर. नसेल दिली इथपर्यंत सोडवा तरी पण मार्क मिळतात. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे हे जे दोन टाइप आहेत ते दोन टाइप तुमच्या लक्षात आले. यानंतर आपण नेक्स्ट टाइप बघूया. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे log to the base 10 of
1016. सगळ्यात महत्वाचं इथं गिवन काय दिलं तुम्हाला बघा, तर लॉग टू द बेस 10 ऑफ ईच व्हॅल्यू दिले 0.4343 आणि ही व्हॅल्यू तुम्हाला एक्झाम्पलमध्ये यूज करायची असते. ठीक आहे. मग हा क्वेश्चन आला जुलै 16ला, हा क्वेश्चन आला जुलै 17ला. मागचा जो टॅन इनव्हर्सचा क्वेश्चन होता तो मार्च 16ला होता. ठीक आहे. त्यामुळे सलग प्रश्न आलेत लक्षात घ्या अप्रॉक्सिमेशनचे, आणि मधल्या काळामध्ये हा जो पॉईंट होता तो डिलीट होता. त्यामुळे ह्या वर्षी येण्याची पण संभाव्यता आहे. त्यामुळे लक्षात ठेवा हा पॉईंट तुम्ही मिस करू नका. आणि यातला प्रत्येक पॉईंट, जसं की आपण आता हे लॉगचं एक्झाम्पल घेतोय, मग तुम्ही जर एक्झरसाइज मध्ये बघितला तर क्वेश्चन्स वाईज व्यवस्थित लॉगचे एक्झाम्पल सेपरेटली दिलेत त्यांनी. त्यानंतर x⁻n किंवा x⁻1/n चे एक्झाम्पल सेपरेट दिलेत, साइन कॉस्टचे एक्झाम्पल दिले, टॅन इनव्हर्स दिलंय, e⁻ चे एक्झाम्पल दिलेत, a⁻ दिलेला आहे. त्यानंतर अजून लिनियर पॉलिनॉमियलचे एक्झाम्पल दिलेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक टाईपचे 2-2 तरी एक्झाम्पल सोडवायचे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता लक्ष द्या, आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं, कारण हे एक युनिक एक्झाम्पल आहे. कारण याच्यामध्ये भरपूर चेंजेस आहेत. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह पण निघत नाही आणि व्हॅल्यू कशा पुट करायच्या हे पण लक्षात येत नाही. त्यामुळे हे एक्झाम्पल तर फार महत्वाचं आहे, हे लक्षातच ठेवा. मग आता इथं एफ ऑफ एक्स काय येणार सांगा, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं काय येणार सांगा, लॉग टू द बेस 10 ऑफ एक्स येणार. म्हणजे हा जो नंबर आहे त्याला आपण काय म्हणणार, एक्स म्हणणार आहे. मग इथं घ्यायचं लॉग टू द बेस 10 ऑफ एक्स. आता तुम्हाला माहिती आहे की लॉग टू द बेस ई ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं. कशाचं, लॉग टू द बेस ई ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं. पण बेस जर ई सोडून दुसरा कुठला आला तर तुम्हाला त्या ठिकाणी चेंज द बेस प्रॉपर्टी वापरावी लागते आणि मग डेरिव्हेटिव्ह निघतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे होणार आहे काय, तर ह्या लॉग टू द बेस 10 ऑफ एक्सला मला काय करावं लागेल, चेंज करावं लागेल. म्हणजे चेंज द बेस प्रॉपर्टी वापरावी लागेल डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी, आणि नंतर मग डेरिव्हेटिव्ह निघू शकतं. मग मी ह्याच्या समोरच इथं लिहितो लॉग टू द बेस, किंवा इथं खालीच लिहितो मी बघा, एफ ऑफ एक्सच लिहितोय, लॉग टू द बेस ई ऑफ एक्स अपॉन लॉग टू द बेस ई ऑफ 10. ही काय झाली, लॉगॅरिथम मधील चेंज द बेसची प्रॉपर्टी झाली. क्लिअर. ओके. लॉग टू द बेस ई ऑफ एक्स अपॉन लॉग टू द बेस ई ऑफ 10. ठीक आहे. मग आता यानंतर आपण काय करू शकतो, तर डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. पण आता याच्यामध्ये पण अजून एक महत्वाची गोष्ट काय बघा, आपल्याला जो गिवन पार्ट दिलाय त्यामध्ये आहे लॉग टू द बेस 10 ऑफ ई, आणि आपल्याला इथं मिळालंय लॉग टू द बेस ई ऑफ 10. बरोबर उलट मिळालंय. मग लॉगची अजून एक प्रॉपर्टी आहे की डिनॉमिनेटर मधला लॉग जर तुम्हाला न्यूमरेटर मध्ये न्यायचा असेल तर हा बेस आणि हा 10 यांच्यामध्ये इंटरचेंजिंग होता. म्हणजे कसं, तर समजून घ्या. तर हे असं होणार आहे की हा जर लॉग वरती गेला तर ते असं असणार आहे की लॉग हा 10 बेसला येणार, हा ई वरती जाणार, हा पार्ट पण फार महत्वाचा आहे. आणि हा लॉग एक्स तसाच राहणार आहे, लॉग टू द बेस ई ऑफ एक्स तसाच राहिला. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. आता मी काय करणार, हे जे काय फंक्शन मगाच्यापासून आपण सेपरेट करत निघालो डेरिव्हेटिव्ह साठी, त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढणार. म्हणजे आता फायनल मी डेरिव्हेटिव्ह कोणत्या फंक्शनचं काढणार आहे, तर हे जे सिम्प्लिफाय केलेलं फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे, हे लक्षात ठेवा. मग इथं काय करणार आपण, एफ डॅश एक्स इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ ई ची व्हॅल्यू काय 0.4343. मग इथं आपण लिहिणार आहे 0.4343 ही व्हॅल्यू पुट केली याची, आणि लॉग टू द बेस ई ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलं रे, अपॉन एक्स. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. आता यानंतर रेग्युलर एफ ऑफ एक्स झालं, एफ डॅश एक्स झालं की ए आपण घेतो, बरोबर आहे का. ए म्हणजे आपण मानलेली टर्म जी याच्या जवळची असणार आहे. मग ए काय येणार आहे सांगा, 1016 च्या जवळचा नंबर 1000. काय येणार आहे, 1000. मग आता ए बरोबर आपण घेऊया तिथं ए इक्वल टू 1000. मग एच बरोबर त्यांच्या व्हॅल्यू मधून, त्यांनी दिलेल्या व्हॅल्यू मधून आपण मानलेली व्हॅल्यू मायनस करायची. मग 1016 मधून जर 1000 मायनस केला तर 16 राहिला फक्त. क्लिअर. ओके. त्यानंतर आता कुणाची व्हॅल्यू काढणार सांगा, आपण काढणार एफ ऑफ ए ची व्हॅल्यू, एफ ऑफ ए. आता इथं मात्र सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, कारण एफ ऑफ एक्स म्हणजे एक्सला रिप्लेस करणारे आपण ए न, मग नक्की ही व्हॅल्यू घ्यायची, ही व्हॅल्यू घ्यायची का ही व्हॅल्यू घ्यायची, सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे. तर एफ ऑफ ए काढताना नेहमी जे मूळ फंक्शन आहे तुमचं तीच व्हॅल्यू घ्यायची. हा चेंज कशासाठी केला आपण, तर डेरिव्हेटिव्ह निघत नव्हतं त्याच्यासाठी चेंज केला. दुसरी गोष्ट, त्यांनी इथं आपल्याला जी व्हॅल्यू दिली लॉग टू द बेस 10 ऑफ ई ती पण आपल्याला मिळायला पाहिजे होती. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा की जे मेन फंक्शन आहे त्याच्यामध्ये आपण एफ ऑफ ए काढताना व्हॅल्यू पुट करतो. मग मेन फंक्शन काय सांगायचं, लॉग टू द बेस 10 ऑफ ए येणार, इथं एक्सच्या जागेवरती ए येणार. ए किती घेतले आपण 1000, म्हणजे इथं येणार आहे
log to the base 10 of 1000. आता 1000 म्हणजे काय, 10 चा क्यूब. क्लिअर आहे. म्हणजे इथे येणार एफ ऑफ ए इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ 10 चा काय येणार आहे क्यूब. आणि लॉगची प्रॉपर्टी आहे हा 3 वरती येणार, सॉरी पुढे येणार. मग 3 लॉग टू द बेस 10 ऑफ 10. मग 3 लॉग टू द बेस 10 ऑफ 10. मग लॉग टू द बेस 10 ऑफ 10 ची व्हॅल्यू किती असते 1. कारण जो नंबर इथे आहे तोच इथं असेल तर आन्सर किती येतं 1. म्हणजे ह्याचा आन्सर 1 आलं, त्याला 3 ने मल्टिप्लाय करा. 3 1 चा 3. म्हणजे इथं एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 3 मिळाली. क्लिअर आहे. प्रोसेस समजून घ्या 1 बाय 1. त्यानंतर एफ डॅश ए मात्र तुम्हाला हा मिळाला. ठीक आहे. काय सांगा 0.4343 अपॉन खाली किती येणार आहे ए. मग ए म्हणजेच काय सांगा 0.4343 अपॉन ए किती आहे सांगा 1000. मग 1000 ने डिवाइड करायचं. मग 1000 ने डिवाइड केलं असतं किती येते बघा इथं एफ डॅश ए ते येते 0.123443 म्हणजे 30 म्हणल्यानंतर ना 0 पॉईंट नंतर ना 3 डिजिट नंतर म्हणजे 3 0 घ्यावे लागतील, नंतर पुढचे नंबर येतील. म्हणजे एफ डॅश ए आलं. क्लिअर इथपर्यंत. ओके. आता याच्या पुढे फॉर्म्युला. हे फार महत्वाचं आणि खूप लेंदी एक्झाम्पल आहे कॅल्क्युलेशनसाठी. फॉर्म्युला काय सांगा. फॉर्म्युला आहे एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. मग एफ ऑफ ए किती आले सांगा इथं एफ ऑफ ए 3 प्लस एच ची व्हॅल्यू किती आहे बघा एच 16 इंटू एफ डॅश ए किती आला 0.0004343. आता ह्याच्या पुढचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि त्याचा आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे. काय अवघड नाही. 16 न तुम्ही याला मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यामध्ये 3 ऍड केलं की आन्सर मिळून जात आहे. पण कॅल्क्युलेशन करा, वैयक्तिक करा, कारण कॅल्क्युलेशन मध्येच मार्क गेले ते जाणार त्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे हा पण पार्ट तुमच्या लक्षात आलाय, पूर्ण लक्षात आलाय. एकमेव एक्झाम्पल, युनिक एक्झाम्पल. त्यामुळे हे व्यवस्थित करा, चांगल्या पद्धतीने करा. कारण आलं तर हे ऍज इट इज एक्झाम्पल येईल. ठीक आहे. ओके. आता आपण हे एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे. मग आता यानंतर बघा जसा लॉगॅरिथमचा टाईप बघितलाय त्याच पद्धतीने हा साइन आणि कॉसचा टाईप आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कॉस इक्वल टू त्यांनी दिलेला आहे 60 डिग्री 30 मिनिट. आणि आपल्याला गिवन मध्ये 2 व्हॅल्यू दिल्या. 2 व्हॅल्यू कोणत्या आहेत 1 डिग्रीची व्हॅल्यू दिली आहे आणि साइन 60 ची व्हॅल्यू दिली आहे. क्लिअर आहे. ओके. मग आता इथं लक्ष द्या शांतपणे. सेम प्रोसेस फॉलो करणार आहे जसं इथं आपण फॉलो केली, पण हे फार सोपं एक्झाम्पल आहे सेकंड लास्ट स्टेप पर्यंत. सांगा मला आता तुमच्या लक्षात आल्या स्टेप सगळ्या. काय करणार इथं एफ ऑफ एक्स म्हणजे येणार आहे कॉस एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स ते येणार आहे मायनस साइन एक्स. त्यानंतर काय सांगा पुढं ए ची व्हॅल्यू 60 डिग्री 30 मिनिट, जवळचा अँगल कोणता आहे 60 डिग्री, म्हणजे इथे येणार 60 डिग्री. एच बरोबर 60 डिग्री आणि 60 डिग्री 30 मिनिट ह्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, तर डिफरन्स म्हणजे लक्षात घ्या त्यांच्या व्हॅल्यू मधून आपली व्हॅल्यू मायनस करायची, हे प्रत्येक वेळी लक्षात घ्या. म्हणजे 30 मिनिट. आता 60 मिनिट म्हणजे 1 डिग्री, 60 मिनिट म्हणजे 1 डिग्री, मग 30 मिनिट म्हणजे हाफ डिग्री, म्हणजे 30 मिनिट याचा अर्थ 1 डिग्रीच्या हाफ. आणि हे जे 1 डिग्री आपल्याला व्हॅल्यू दिले ती याच्यासाठीच दिले की इथं 1 डिग्री पुट करा, त्याला 2 ने डिवाइड करा, म्हणजे 1 हाफ डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. मग बघा इथं आपण एच व्हॅल्यू लिहूयात 0.0175 अपॉन काय येणार आहे 2. क्लिअर आहे. आता 2 ने डिवाइड करा याला 0.0, इथं पण काय येणार आहे 0.87. ठीक आहे. आणि इथं किती येणार आहे सांगा, इथे येणार आहे 5. क्लिअर इथपर्यंत. तुम्ही डिवाइड करून बघा आन्सर येते का. ओके. त्यानंतर यानंतर आपण घेतो व्हॅल्यू एफ ऑफ ए म्हणजे काय येणार सांगा कॉस ए म्हणजे कॉस 60 ची व्हॅल्यू किती येणार सांगा, तर कॉस 60 चेक करा 1 हाफ म्हणजे 0.5. ठीक आहे. त्यानंतर एफ डॅश ए काय येणार सांगा मायनस साइन ए म्हणजे मायनस साइन 60. आता साइन 60 जर व्हॅल्यू दिली की त्यांनी किती दिले मायनस 0.8660. सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. यानंतर आपण काय पुट करतो फॉर्म्युला. मग फॉर्म्युला बघा काय असणार इथं. फॉर्म्युला असणार आहे एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. एफ ऑफ ए किती येणार सांगा, किती आले आपलं 0.5 प्लस एच ची व्हॅल्यू किती आहे
एच बघा बरं कुठं काढलं आपण, इथं काढले एच. काय सांगा, 0.00875 इंटू मायनस 0.8660. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. आता इथून पुढचा पार्ट हा कॅल्क्युलेशनचा तुम्हालाच करायचा आहे, कारण हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन जसं की ह्या एक्झाम्पल मध्ये तसं या टाइप मध्ये तुम्हाला मॅक्सिमम वेळा रिपीट होते हे कॅल्क्युलेशन. त्यामुळे तुम्ही ते एकदा दोनदा सोडवले की तुम्हाला त्याचा फायदा परीक्षेत होणार आहे, एक्झाम मध्ये होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. याचं लास्ट आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे. ठीक आहे, बाकी मग कॅल्क्युलेशनचा पार्ट आणि प्रोसेस तर लक्षात आले. आता शांतपणे हे लिहून घ्या. यानंतर तुम्हाला मी अजून एक दोन एक्झाम्पल देणार आहे, पण याचं होमवर्क देणार आहे. मग ते मी तुम्हाला ओरली सांगेन की काय स्टेप्स असतील त्याच्या, ए कशाला मानायचा, मग एच कशाला मानायचा, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्यात. ते आपण एक्झाम्पलचा आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे. ठीक आहे, मग आता हे व्यवस्थित लिहून घ्या. आता तुम्हाला दोन एक्झाम्पल सोडवायला दिलेत ॲज अ होमवर्क म्हणून. पहिले एक्झाम्पल आहे ऑक्टोबर 15, दुसरा आहे फेब्रुवारी 20. म्हणजे दरवर्षी लक्षात ठेवा, एक्झाम्पलचा पॅटर्न चेक करा. दरवर्षी एक्झाम्पल येतच आहे 3 मार्कला, लक्षात घ्या. तर हे जे एक्झाम्पल आहे ते व्यवस्थित अप्रॉक्सिमेशनचे प्रिपरेशन करून ठेवा. मग आता इथं काय, कॉस 89 डिग्री 30 मिनिट. ठीक आहे, मग मला सांगा इथं एफ ऑफ एक्स काय असणार आहे, कॉस एक्स, एफ डॅश एक्स मायनस साइन एक्स. एच व्हॅल्यू किती घेणार तुम्ही सांगा, 90 डिग्री. ठीक आहे, मग आता एच किती येणार आहे, -30 मिनिट. समजून घ्या, -30 मिनिट. -30 मिनिट म्हणजे -1 डिग्री अपॉन 2. 1 डिग्रीची व्हॅल्यू पुट करणार तुम्ही. कॅल्क्युलेशन तर तुम्हाला माहिती आहे, मागच्या एक्झाम्पलमध्ये मी करून दिलंय, तरी पण तुम्ही करा. आणि नंतर मग व्हॅल्यू पुट करा व्यवस्थित. फॉर्म्युल्यामध्ये कॅल्क्युलेशन मात्र शेवटला बरोबर आलं पाहिजे. ठीक आहे, ओके. आता इथं एफ ऑफ एक्स काय येणार सांगा, इथं एफ ऑफ एक्स येणार आहे ई रेस टू एक्स. काय सांगा, ई रेस टू एक्स. त्यानंतर मग डेरिव्हेटिव्ह पण ई रेस टू एक्सच. एच व्हॅल्यू मात्र ह्या ईच्या जवळची व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे 2 घेणार आहे एच व्हॅल्यू तुम्ही. एच बरोबर याच्यातून 2 मायनस करा. ठीक आहे, त्यानंतर एफ ऑफ ए एफ डॅश ए तुम्हाला आता पुढचं माहिती आहे. मग ह्या दोन्ही पण एक्झाम्पलचे जे काय आन्सर असेल ते मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ऑल द बेस्ट.